अक्षय, हे अक्षय, अरे उठ ना यार. यार झोपू दे यार. अरे आज आपल्याला नाटक पाहायला जायचंय. उठ लवकर. हॅलो. तर आज आम्ही जाणार आहे नाटक बघायला. तर सकाळीच अजय हा माझा मित्र जो मला उठवायला आला होता, आज हाही भुसावळवरतून आलाय नाटक बघायला. तर आज आहे आमच्या उत्कर्ष कलाविष्कार नाट्य संस्था भुसावळ या संस्थेचं नाटक जळगावमध्ये आहे राज्य नाट्य स्पर्धेत. खरं सांगायचं म्हणजे माझी सुरुवातच त्या संस्थेपासून झाली आहे नाटकाची. त्या संस्थेनेच मला माझा पहिला रोल दिला नाटकामध्ये आणि तोही पहिल्याच वर्षी मी ऑन स्टेज होतो. तर थँक्स टू अनिल कोष्टी सर की त्यांच्यामुळे मला नाटक शिकायला मिळालं आणि मला नाटकातली बारकावी कळाले आणि मी आत्तापर्यंत जेवढं काही मला येतं, जे काही शिकलोय, माझी सुरुवात त्यांच्यापासून असल्यामुळे मी खूप साऱ्या गोष्टी त्यांच्याकडूनच शिकलोय. तर आम्ही आज त्यांचंच एक नाटक जळगावमध्ये आहे ते बघायला जातोय. तर त्या नाटकाचं नाव आहे उभ्या पिकातलं ढोर. लेखक हे स्वतः अनिल कोष्टी सर आहे आणि त्याचं दिग्दर्शन केलंय पुष्कराज शेळके यांनी. थोड्याच वेळात आम्ही हॉलकडे निघतोय, म्हणजेच आमच्या जळगाव मधला नाटकाचा हॉल, त्याचं नाव आहे छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह. आणि ते नाट्यगृह असं आहे की मुंबई पुण्यात सुद्धा तुम्हाला असं नाट्यगृह दिसणार नाही. असं नाट्यगृह आमच्या जळगावमध्ये आहे. ते खूप विशाल आहे, खूप भव्य आहे, खूप मोठं आहे. मी हे तुम्हाला का सांगतोय, मी हे तुम्हाला दाखवू पण शकतो. तर आता आम्ही दोघं जातोय संभाजीराजे नाट्यगृहला आणि टीम तिथे आलेली आहे आमची उत्कर्षाची. त्यांची पण भेट मी तुम्हाला करून देणारच आहे. हा अजय, आता याचं जेवण आटपलं की आम्ही निघूया इथून. तू भाई कितना खाने वाला आहे तू आज? म्हणजे हा टिफिन माझ्यासाठी आला होता पण माझं मन मोठं आहे, सो मी म्हटलं तू खा. आणि तो निर्लज्ज खातोय ते. दुरून तू तर कोणासाठी येतो रे? तर हे आहे आमच्या छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहाचं भव्य दिव्य प्रवेशद्वार. असंच मी तुम्हाला आमचं संपूर्ण नाट्यगृह दाखवेल आणि आजच्या नाटकाची काही फुटेजेस सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. सो बघत राहा. स्टे ट्यून्ड. हे आमचं नाट्यगृह आहे छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह. ही त्यांची प्रतिमा छत्रपती संभाजीराजांची. जेव्हा नाट्यगृहात प्रवेश करतो त्याच्या एंट्रन्सलाच महाराजांची प्रतिमा आहे. काका पळाले. विशाल भाऊ, हे आमच्या मायटीचे विशाल भाऊ, जे ऑलमोस्ट सगळं लाईट्स म्युझिकची जबाबदारी यांच्याकडे असते. विशाल भाऊ, तुमचं काही 2 शब्द राज्यनाट्य स्पर्धेबद्दल, की कसं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे की नाही चालू आहे? विशाल भाऊ काय आहे तुमच्याकडं? विशाल भेटलो की असा आता दिवस चांगला जाईल आमचा. नाही, आमचा दिवस चांगला जाईल. अक्षयजी आलेले आहेत, अक्षयजी आलेले आहेत, आमचे भुसावळचे एकदम चांगले ब्लॉगर आणि दिलखुलास व्यक्तिमत्व, शाहरुख खानचे फॅन आणि स्वतःही खूप चांगले आर्टिस्ट आहेत. एवढं बोललं की ते टाकले पण
आजचा ब्लॉग आहे. हा मग ठीक आहे, जे जिथे भेटले नॅचरल आला पाहिजे. काय बोलते आलो. अरे इतक्या उशिरा हात खाली पडून नालाय का तुला आशीर्वाद देते मी. मला काय हॅलो. आमचे देवेश कुलकर्णी. म्हणजे मी नाटकाचे पारखावे कोणाकडून शिकलो शूटिंग चालू म्हणून माझ्या तोंडाला सेन्सॉर आहे. ते बंद कर 2 मिनिटं. नाही बंद नाही करायचं, हे कंटिन्यू असं. हा आमचा मिलाप दिसला पाहिजे. सुशील पाटील दादा आजच्या नाटकात आहेत ॲज ॲक्टर म्हणून काम करत आहे. हे लीडमध्ये, त्याचे सगळेच लीडमध्ये. ते आर्टिस्टचे खूप चांगले भुसावळचे. ये हमारे हारून भाई बहुत अच्छे शायर हैं, एंकरिंग बहुत अच्छा करते हैं. जो शायरी के प्रोग्राम होते हैं मिजाज से बहुत मीठे हैं. मतलब यार इतनी शक्कर झलकती है उनके मुंह से कि चींटियां लग जाती हैं. मधुमक्खियाँ सुबह उठती है तो पहले इनके घर जाती है, इनको आदाब करती है, नमस्ते करते हैं, फिर दिन भर के लिए जाती है काम पे. और मीठ आला. देवेश कुलकर्णी अरे प्रमुख पाहुणे कधीतरी नव्वद. या ग्रुप मधला हा एकमेव ऍक्टर असा आहे की ज्यांची स्टेजवर एंट्री झाली की शिट्टा पडतात. ऍक्टिंग करतो शेणफोड बुवा हे विजय नारखेडे दादा पैसपूरचे आहे आपल्या. खूप चांगले ऍक्टर आहे ते, पण सर कधी त्यांना चान्स देत नाही. सॉरी सर. लवकर तुम्हाला पाहण्याची इच्छा आहे आम्हाला ऑन स्टेज. टॉर्च आणा सुरू केले का? टॉर्च त्याच्या चेहऱ्यावर मारायचं. थोडे प्रेमाने चालताय तुम्ही, थोडे पाच चला. नाही गाण्याप्रमाणे चाललंय ना. थोड्याच वेळात नाटकाला सुरुवात होते. आम्ही आर्टिस्टसाठी चहा घ्यायला जातोय सगळे मिळून. तर तुम्हाला नाटकाचे काही फुटेजेस दाखवणार आहे मी आता. प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि हां, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. शिकून तुम्ही तुमचं म्हणजे इनडायरेक्टली माझंच काम करत असता. कोणी चपाडा न पोटामध्ये गोया, कोणी चपाडा न पोटामध्ये गोया, न कॅल्क्युलेटर हाती आलं पोट बरं हाता. नाचा 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 ओ मुंजा. अरे भाई हाय. आजचं म्युझिक यांनी केलं उमेश गोरदे. खरंच खूप भारी. अक्षयने हे यांचा मी खूप मोठा फॅन आहे आणि आज त्यांनी माझ्या ब्लॉगमध्ये घेतलं म्हणजे माझं स्वप्न पूर्ण झालं. मी लिटरली तुम्हाला सांगत होतो की यांच्यासोबत मला एक क्षण काढायचा होता आणि आज जर वेळ असेल तर 25 रुपये काढ रे. ऍक्टिंग केलं
झालं की लास्टला मुंजामध्ये जो पखवाज ज्याने वाजवला तो हा फाल्गुन अप्रतिम. ये बैक हमारे बैक स्टेज आर्टिस्ट किरण आणि हो 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 आजचे लाईट्स ज्यांनी केले म्हणजे आता बघा आमच्या चेहऱ्यावर लाईट येतो. हा लाईट जो ज्याने दिलाय ना हा आमचा बच्चू, प्रेमाने आम्ही याला बच्चू म्हणतो, प्रथमेश जोशी. म्हणजे लाईटा त्याचा हात नाही पकडू शकत भाऊ. मला ऐकलं हे काहीतरी म्हणू इच्छित आहे. आज बरोबर सगळं शूट होतंय, त्या दिवशी नाही झालं. नाही आज मला पैसे पुरे भेटले. ही नेहाचं एक नाटक होतं या राज्यनाट्यामध्ये, हम दोनो. म्हणजे नेहाची ॲक्टिंग बॉस झाली. मी हिचं काम पहिल्यांदा बघितलं, पण ही काय ना हे मी सांगू नाही शकत. हिचं काम बघा भाई 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 भाई. हा नाही नाटकाचा मध्ये रोल आजच्या नाटकाच्या ब्लॉक मध्ये रोल द्या म्हणजे तिची ऍक्टिंग अरे दिसेल भाई, लोकांना. आजच्या नाटकात ही नव्हती, पण मी हिचं नाटक पाहिलं राज्यनाट्य स्पर्धेत. सल्यूट आहे बॉस, सल्यूट. या नवीन नवीन त्याच्यामुळे आहे करतो. मला खूप आवडतं. आजच्या नाटकातले ॲक्टर नट म्हणता येईल थिएटरच्या लँग्वेजमध्ये. तर दादा तुमचं काम खरंच खूप भारी. तुम्ही जितके रोल साकारले ते खरंच खूप भारी होते. दर्शकांनी आणि मेहनत घेतली नाही इथे दिसली सगळ्यांना. क्या बात. थोडंफार माझं क्रेडिट असेल कदाचित, पण 95% क्रेडिट आमच्या टीमचं आणि आमचे जे दिग्दर्शक आहेत, लेखक आहेत त्यांचं आहे. नाही पण एक गोष्ट मानावं लागेल दादा, तुम्ही स्टेजवर जितके निरागस वाटता तितके तुम्ही चालू आयुष्यात नाही हो. तर या गोष्टीला सल्यूट आहे बॉस की ऑसम मॅन ऑसम. तो गुपचाप बैठो. भाई 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 भाई. अरे भाई ये प्रेरणा इसके बारे में क्या बोलूं भाई. आज कौतुक करणार आहे. अरे भाई तो खूप वर्षांनी ही रंगमंचावर आली. 4 म्हणजे वर्ष. हा 4 वर्षाचा. ती जॉबमध्ये अडकली होती, बट तिने काढला वेळ. आता फायनली स्वतःसाठी वेळ काढला आणि भाई तिने worth it though? या Worth तो it? भाई तूने जीत लिया यार आज. तूने मतलब तूने जो किया है तो बहुत अच्छा किया. मुझे बहुत अच्छा लगा. जस्ट वन थिंग जी मला बोलायची आहे अक्षय आज, कदाचित या ब्लॉग थ्रू ती कायम आपल्या लक्षात राहील. आणि ती गोष्ट म्हणजे आज एका व्यक्तीची कमी आहे. आज राहुल सर पाहिजे. हो क्या बात सर आहे. पाहिजे. राहुल बनसोडे सर की जे खूप मोठे लेखक होते, ॲक्च्युली ते आत्ता आपल्यामध्ये नाही आहे. या गोष्टीचं आम्हाला खूप दुःख आहे. म्हणजे त्यांच्या लिखाणातलं एक नाटक मी सुद्धा केलं आहे आणि मी धन्य आहे की मला त्यांच्या स्क्रिप्टवर काम करायला मिळालं होतं, रोल करायला मिळालं होतं. आणि ही त्यांच्या खूप जवळची आणि माझ्या खूप जवळची आहे. ऑल द बेस्ट. या थँक्यू. या या भारी 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 भारी. हे श्रीकांत जोशी सर, यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे हे सकाळ पेपरला आहे आणि मी जी काही छोटी मोठी कामं करत असतो आणि त्याची दखल जर कोणी घेतली असेल तर ती श्रीकांत सरांच्या न्यूजपेपरने घेतली होती. थँक्यू सो मच सर. ॲक्च्युली हे मला हे त्यांना पर्सनली बोलता नाही आलं होतं त्यावेळेस, फक्त व्हॉट्सअपवर मी त्यांना थँक्यू बोललो होतो. बट आत्ता मला असं तो संधी मिळाली म्हणून मी पर्सनली त्यांच्या या ब्लॉगमधून त्यांचे आभार मानू इच्छितो की थँक्यू सो मच सर, तुम्ही माझ्या कामाची दखल घेतली. आणि खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन. थँक्यू. असंच प्रेम राहू द्या माझ्यावर शेवटपर्यंत. आणि हे आमचे धर्मराज देवकर सर, म्हणजे जसं नाव आहे ना तसं यांचं तसाच दम आहे कामातही. धर्मराज देवकर म्हणजे हा माणूस खरं सांगायचं म्हणजे संस्थेत जर मित्राची कमी कोणी भरत असेल ना तर हे भरतात. म्हणजे आपलं वय काय, यांचं वय काय, बट भाई हा माणूस जो मित्रासारखा राहतो, कुठल्याही गोष्टीचा गर्व नाही, कुठल्याही गोष्टीचा 2 वर्षांनी कमी. ये भी सही है. चलो ठीक है. तो देखो आप समझ सकते हो, मतलब इनकी आदत है वैसे कि ये ऐसे जोक मारते रहते हैं, इसलिए ये सबके दोस्त है. एंड अच्छा लगा सर. खरंच तुम्ही खरंच सल्यूट आहात. तुमच्यामुळे ही संस्था नाही तर ही एक फॅमिली वाटते. हा
अरे यांच्याबद्दल काय बोलावं, हा 8 फुटाचा एवढा माणूस, माझी हाईट इथे, या माणसाची हाईट इथे, याला वाकावं लागतं माझ्या फ्रेममध्ये यायला. काय पाहिजे तो? अरे भाई तो भाई होता है फायनली. तो ये है ड्रोनर राजपूत, इथेही यूट्यूब अकाउंट आहे. आणि भाई यांची व्लॉग बघाल ना तुम्ही, माझे व्लॉग नाही बघणार हो, सिरियसली सांगतोय. हा माणूस जे काम करतो ना, जे डिटेलिंग करतो, जे फिरतो, ते इतकं भारी दाखवतो ना. प्लीज तुम्ही यांच्या यूट्यूब चॅनलवर नक्की जा. ड्रोनर राजपूत यांचं नाव, सॉरी रोमिंग राजपूत, आणि त्यांचं इन्स्टा आय डी जे आहे ते ड्रोनर राजपूत आहे. ओके, इन्स्टा आय डी ड्रोनर राजपूत आणि रोमिंग राजपूत हे यूट्यूब अकाउंट. म्हणजे ट्रॅव्हलशी रिलेटेड ब्लॉग जर तुम्हाला सुरू करायचे असतील बनवायला, ते यांचं अकाउंट सर्च करा. अरे आणि मला कोणी सपोर्ट करतं ना, हाच माणूस करतो भाई. अरे आणि हे कुंदन तावडे, जसं यांचं नाव आहे ना भाई, तसाच हा माणूस आहे. ऍक्टिंगच्या बाबतीत बाप आहे. आणि भाऊ मी म्हणजे डायरेक्टर जेव्हा शिवाय देतो ना, यार क्या असं पकडलं, जेव्हा डायरेक्टर शिवाय देतात ना, तेव्हा डायलॉग छान येतात. शिवाय खायला पाहिजे. आणि या सगळ्या महारथींचे जर कोणी गुरु असतील, हे लपतायत नाही, हे लपणारे गुरु खरंच हे नेहमी आमच्या पाठीशी उभे राहतात. आम्हाला यांच्याकडून खूप सारं शिकायला मिळतं. आणि हा माणूस कधीही पुढे येत नाही. या माणसाचा खूप मोठेपणा आहे. ही सगळी मोठी मंडळी इथे उभी, आणि मी त्यांच्यात एक लहान असून सुद्धा एवढं बोलतोय, आणि ते मला सहन करताय, त्याबद्दल धन्यवाद. आणि थँक्यू सो मच सर. तुमच्यामुळेच आम्ही आज समाजात वावरतोय. 2 गोष्टी तुमच्या सगळ्यांमुळे आम्हाला शिकायला मिळाल्या. काही चुकलं असेल तर माफ करा सर.